हाच निकष होता. याच निकषावर आम्ही सर्व तिकीटं कापली. राहुल नार्वेकर आम्ही हा निर्णय घेतला, की जे आधीपासून नगरसेवक आहेत, त्यांना हा निकष लागू नाहीये. आत्ता नव्याने कोणाच्या घरच्यांना तिकीट द्यायचे नाहीत. ते सगळे आम्ही कापले. 2 ठिकाणी मात्र आमची एब्रेशन झाली आणि ते एब्रेशन झाले एक आमचं जळगावला झालं. राजूमामा भोळे जे आहेत, कारण जोपर्यंत आम्ही रूल काढला त्यांनी मुलाचं भरून टाकलं होतं आणि दुसऱ्या कोणाचं भरलंच नव्हतं. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम म्हणजे तिथे काही पर्याय उरला नव्हता. आणि दुसरं इकडे नार्वेकरांचं झालं, की आम्ही तो एक स्ट्रॅटेजिक वॉर्ड म्हणून 225 वॉर्डामध्ये त्या ठिकाणी असं ठरवलं, की मैत्रीपूर्ण लढत होईल आणि म्हणून हर्षिताला आम्ही तिकडे शिफ्ट केलं आणि इकडे कोण? तर इकडे शिवलकर नाव दिसलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिकीट दिलं. खरं सांगतो म्हणजे हे काही कुठेही लपवायचं कारण नाही. आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हतं, की त्या डॉक्टर कारण तिथल्या फार प्रतिष्ठित आहेत. त्यांचं खूप नाव आहे. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं, की ते यांच्या बहीण लागतात राहुल नार्वेकरांच्या. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे डॉक्टर शिवलकरांकडे पाहून त्यांना ते तिकीट दिलेलं आहे.